देशकर. मी रोटरी क्लब ऑफ औंध चा यावर्षीचा क्लब सेक्रेटरी आहे आणि आजचा जो आमचा कार्यक्रम झाला तो होता म्युझिक थेरपी. या म्युझिक थेरपीमध्ये पंडित शशांक कट्टी यांनी संगीताद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती कशा प्रकारे इलाज होऊ शकतो हे खूप छान पद्धतीने आणि खूप योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यांचा या विषयावरती 25 वर्षाचा अभ्यास आहे आणि आर्थरायटिस, शुगर, हायपरटेन्शन किंवा सर्वायकल किंवा अशा प्रकारचे विविध जे रोग असतात या सगळ्या रोगांवरती कशा प्रकारे म्युझिक थेरपी काम करू शकते याच्यावरती एक फार उत्तम त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. त्यांच्या रोटरी क्लब ऑफ औंधद्वारे तर्फे मी त्यांना शतशः प्रणाम आणि धन्यवाद देतो. मी रोटेरियन योगिनी जोशी, बिलॉंगिंग टू रोटरी क्लब ऑफ औंध. आजचा आपला म्युझिक थेरपीचा प्रोग्राम अत्यंत सुंदर झाला. एका वेगळ्या विषयाच्या दिशेने आमचा अवेअरनेस खूप वाढला आणि म्युझिक हे थेरपेटिकली वापरण्यासाठी त्याच्यामागे इतकं सायन्स असतं हे आजच कळलं आम्हाला. सो व्हेरी थँकफुल. खूप सुंदर झाला आजचा प्रोग्राम. मी प्रदीप जोशी आणि ह्या मिसेस प्रीती प्रदीप जोशी, आम्ही दोघंही नवरा बायको या कार्यक्रमाला आलो होतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. म्हणजे म्युझिक थेरपी ह्या प्रकारच मुळात आपल्याला ऐकायला एक नवीनच होता. ही कोणती तरी थेरपी असते असं ऐकिवत पण नव्हतं, पण इथं आलं आणि प्रत्यक्ष ऐकल्यावर त्याच्याबद्दलची माहिती खूपच छान वाटलं. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि हा रोटरीने जो अरेंज केला त्याची अरेंजमेंट पण खूप छान होती, कल्पकताही चांगली होती आणि सर्वांनी हिरिरीने भाग घेतला. त्यामुळे सर्वांचं सुंदर ऐकायला मिळालं. प्रत्येकाचे प्रश्न उत्तरं समाधानकारक सगळ्यांना मिळाली आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहो आणि नेहमी ऐकायला मिळावी. शुभेच्छा. थँक्यू. म्युझिक थेरपीच्या कार्यक्रमाला आल्यामुळे अतिशय आनंद झाला आणि काय काय म्युझिक करू शकतं आयुष्यात आणि कुठे कुठे उपयोगी पडतं. एरवी तर आपल्याला आनंद होतोच, गाताना होतो, ऐकताना होतो, पण अशाही गोष्टीवर याचा उपयोग होतो हे ऐकून अतिशय आनंद झाला आणि अतिशय श्रवणीय कार्यक्रम होता. सरांनी वाजवलं पण खूप छान, खूप आवडलं. म्युझिक थेरपी हा जो आजचा कार्यक्रम RCA और औंधमार्फत त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्याला उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्याच्यामधले जे काही त्यांनी कन्सेप्ट्स आणि ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत मानवी जीवनाच्या या धावपळीच्या याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या वाटल्या. जो दैनंदिन स्ट्रेस आहे आणि त्या स्ट्रेसमुळे येणारे विविध काही आजार आहेत आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि एकूणच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जो कामकाज करत असो त्याच्यामध्ये आपल्याला अनन्यसाधारण या म्युझिकचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने कट्टी सरांनी समजून सांगितलं आहे. त्यांनी त्यांची वेबसाईट शेअर केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मुख्य म्हणजे त्यांनी जे सांगितलं की बिना सीझरचे बाळंतपण मुलीचे झालेले आहे या म्युझिकच्या माध्यमातून, ती एक मिरॅकल या कार्यक्रमातून मला वाटलेलं आहे. निश्चितपणे या सर्व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो आणि असेच वारंवार कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीचे व्हावेत अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. एक आम्हाला कविता होती 7वी 8वी असताना, सतारीचे बोल. अगदी विमग्न झालेला जो तो कवी हिंडत असतो, सगळ्या दुःखातून अडचणीतून जात असतो आणि शेवटी तो इतका अंतिम विचार करतो की आता जाऊन जीव द्यायचा. त्या कोपऱ्यापर्यंत जातो आणि खिडकीतून त्याला ते सूर ऐकू येतात. ऐकत असतात दिडदा दिडदा आणि त्यानंतर त्याची ती विमनस्थ अवस्था बाहेर जाते आणि त्याला एक आशेचा किरण दिसतो. असा हा आशेचा किरण या सरांनी, कट्टी सरांनी आज आम्हाला दिला. अमेझिंग, ब्युटिफुल. आणि ही थेरपी आणखी अशीच उत्तरोत्तर इतर गोळ्या न घेता अशी लोकांच्यापर्यंत जावी. कारण आमच्याकडे आम्ही म्युझिक इथे चालवतो, इथे 2-3 लोक आहेत आणि त्यातनं आम्हाला किती आनंद मिळतो ह्या लेडीजना, बायकांना यांना माहीत आहे. आणि न ऐकताच रवींद्र सांगतात की म्युझिक किती छान आहे, त्यांना पण आम्ही सामील करून घेणार आहे. थँक्यू सर. थँक्यू. मी रमाकांत भावसार, ITI औंध पुणेचा इन्चार्ज आहे. आज मला योगा थेरपी, म्युझिक थेरपीबद्दल जो कार्यक्रम मलासाठी बोलवलं त्याच्याबद्दल प्रथम मी सुकानंद जोशी साहेबांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम खरंच सुंदर झाला.
कट्टी साहेबांना एवढा 25-30 वर्षाचा अनुभव आहे म्युझिकचा आणि थेरपीचा त्यांनी डिटेल सगळं माहिती सांगितलेली आहे. म्हणजे या म्युझिक थेरपीने औषधाशिवाय आपलं ट्रीटमेंट घेता येते. आपल्याला माहिती आहे की ॲलोपॅथीमध्ये आपल्याला साईड इफेक्ट असतात, तसे याचे काही साईड इफेक्ट नसणार आहे. पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो. त्यांनी वेबसाईट पण ते डिटेल्स दिलेले आहेत, त्यांनी नंबर पण मला दिलेला आहे आणि मी सुद्धा स्वतः ही ट्रीटमेंट घेणार आहे. तर ही ट्रीटमेंट सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो कट्टे साहेबांना की अशीच त्यांनी पुढे उत्तरोत्तर प्रगती करावी आणि चांगले थेरपी आणि शोधून काढावी. थँक्यू. नमस्कार, मी अर्चना नेर्लीकर. अतिशय एका छान कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आज मला मिळाला, त्याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि जसं रोगमुक्त जीवन हे आपण जगू शकतो एखाद्या थेरपीनी, आणि तसंच औषधमुक्तसुद्धा जीवन असावं असं मला वाटतं. आणि ह्या थेरपीला उत्तरोत्तर खूप यश मिळावं आणि सर्व लोक आनंदी व्हावेत असं मला वाटतं. आणि रोटरी क्लब औंध यांना मी शुभेच्छा देते की असे कार्यक्रम त्यांनी वारंवार नियोजित करावे. थँक्यू सो मच. मी सुखानंद जोशी, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ औंध. हा सुंदर कार्यक्रम शशांक कट्टी या साहेबांनी अरेंज केलेला आहे आणि त्याने आम्हाला सुंदर पद्धतीने माहिती सांगितली की आजार कंपनशास्त्र किंवा व्हायब्रेशन इंजिनिअरिंग किंवा म्युझिक यांनी कसे बरे होतात अगदी गोळ्या न खाता. त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि अशाच त्यांची समाजसेवा घडत राहो अशी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. आजच्या या कार्यक्रमाची महती आणि हे सगळं मी प्रचिती मला आल्यानंतर मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की विविध शाळेमधनं, कॉलेजेसमधनं आणि मोठ्या ऑर्गनायझेशनमधून स्ट्रेस रिलीव्हसाठी या संगीताचा आणि या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे मुलांच्या भावी प्रगतीसाठी आणि एकूणच देशाच्या विकासामध्ये याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ औंध ज्यांनी आज मला इथे बोलवलं, सुखानंद जोशी यांनी मला बोलवलं आणि एक अतिशय छान असा कार्यक्रम झालेला आहे. कारण इकडच्या लोकांनी जो रिस्पॉन्स दिला, जे ॲक्सेप्ट केली माझं बोलणं आणि नंतरसुद्धा ते खूप छान बोलले, त्याच्याविषयी मला खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलताना. म्युझिक थेरपी म्हणजे काय, म्युझिक थेरपी कशी असायला हवी हे मी त्यांना एक्सप्लेन केलं आणि त्यांनी पण ते खूप चांगल्या पद्धतीने रिसीव केलं. खूप लोकांनी विचारलं आहे मला की त्यांना म्युझिक थेरपी हवी आहे. हे माझं कामच आहे, माझं आणि माझ्या ट्रस्टचं कामच आहे की म्युझिक थेरपी लोकांना देणं, बरं करणं, कमी कॉस्टमध्ये देणं. सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादी अशी थेरपी की जिची कॉस्ट खूप कमी, अशी आवश्यकता, अशा थेरपीची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि हा जो प्रयत्न करतो आहे त्याला या सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. धन्यवाद.